केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबईत आले ते दरवर्षीप्रमाणे त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। पण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चाही करायची होती आणि चाचपणीही करायची होती की महायुतीत नेमकं काय चाललं आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा वाद हा सोडवायचा कसा। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्यावेळी अजित पवार नेमके त्यांच्यासोबत नव्हते, पण बाकी सर्व नेते होते। एअरपोर्टवर जाता जाता जी महायुतीची 45 मिनिटं बैठक झाली त्यात मात्र अजित पवार होते आणि महायुतीच्या जागा वाटपाचा वाद प्रश्न हा लवकरात लवकर सोडवावा असं अमित शहा यांनी म्हटलं। महायुतीतल्या नेत्यांचा सन्मान राखला जाईल, अशा प्रकारे जागा वाटप होईल असा शब्द अमित शहा यांनी दिला। मात्र तिकडे बुलढाण्याचे बोलगेवडे नेते शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड म्हणाले की 120 जागा आम्हाला हव्या आहेत। एकीकडे भाजप 160 जागा लढण्यावर आपली भूमिका स्पष्ट करत असताना दुसरीकडे शिवसेनेला 120 जागांवर लढायचं आहे। 160 भाजप आणि 120 शिवसेना इतक्या जागा झाल्यानंतर अजित पवार गटासाठी जागा तरी कुठल्या उरणार आहेत। पण वेगवेगळे जागा वाटपाचे समीकरण हे पुढे येत असताना अमित शहा यांनी मात्र खूप दीर्घ बैठक घेतली नाही। काल रात्री भाजपच्या नेत्यांशी त्यांनी बैठक केली पण ती अनौपचारिक ठरली। नंतर मात्र आज बापांच्या भेटींचाच कार्यक्रम हा अमित शहा यांचा मोठा झाला आणि महायुतीची एकत्रित बैठक ही घेतली जाईल, सविस्तर आढावा घेतला जाईल, नव्हे भाजपच्या नेत्यांसोबत जागा वाटपाच्या संदर्भामध्ये विस्ताराने चर्चा होईल अशा प्रकारच्या बातम्या राज्यामध्ये सुरू होत्या। पण अमित शहा यांनी आपला हा दौरा आटोपला आणि सोमवारीच ते बापांचं दर्शन घेऊन आणि महायुतीच्या नेत्यांसोबत एअरपोर्टवर भेटून पुढे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले। अमित शहा यांना कदाचित महाराष्ट्रातल्या या जागा वाटपाचा महायुतीतला वाद हा लवकर संपणार नाही याचा अंदाज आला असावा आणि म्हणून सुरुवातीला महायुतीत जी काही धुसफूस निर्माण झालेली आहे ती संपवावी, जागा वाटपाचा वाद हा बऱ्यापैकी संपवावा आणि मग नंतरच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात यावं, मुंबईत, आणि मग दौरे करावे आणि महायुतीच्या जागा वाटपा संदर्भामधले काही वाद शिल्लक राहिले असेल तर ते संपवण्याच्या दृष्टिकोनातून आपण बैठका घ्याव्या असं अमित शहा यांनी ठरवलं असेल। पण तुर्तास त्यांनी सन्मान राखला जाईल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा असं म्हणून त्यांनी दिल्ली गाठली। खर तर पुढची बैठक ही महायुतीची नवी दिल्लीत होणार आहे आणि तोपर्यंत महायुतीतले जागा वाटपाच्या संदर्भातले वाद, काही मुद्द्यांवरचे वाद संपतील अशी आशा अमित शहा यांना आहे। आता अमित शहा यांनी काही सूचना दिल्या एअरपोर्टवर झालेल्या बैठकीत, त्या अत्यंत महत्त्वाच्या काही 8 सूचना आहेत आणि त्यानंतर आपण विस्तारानं या अमित शहा यांच्या विधानाकडे जाऊ। पाहू, वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका, आपसात एकोपा राखा, एकजुटीचा संदेश दिला तर महायुतीला त्याचा फायदा होईल असं म्हटलेलं आहे। अमित शहा यांच्या कानावर निश्चितपणे महायुतीतले राज्यातल्या नेत्यांचे, आमदारांचे वाद हे त्यांच्या कानावर गेले असतील आणि त्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। कारण यापूर्वी रवींद्र चव्हाण वर्सेस रामदास कदम हा वाद चांगलाच गाजला। मग तिकडे रामदास कदम, तिकडे शिंदे गटातले शहाजी बापू असतील, सोलापूर मधला वाद गाजला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला तुळजापूर आणि सोलापूरच्या जागांमधला वाद सुद्धा खूपच चव्हाट्यावर आला होता। पण त्यातला सर्वात जास्त जो वाद होता गोवा मुंबई महामार्गासंदर्भातला, तो रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्या मधला होता। या नंतर त्यांनी असं म्हटलंय की आम्ही दोन्ही नेत्यांचा सन्मान राखू आणि जागा वाटपाचा सन्मान राखला जाईल। महायुती सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सुद्धा सूचना या अमित शहा यांनी दिलेल्या आहेत। ज्या जागा विनिंग आहेत, ज्या जागा जिंकून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्या आणि या संदर्भात लवकरात लवकर एकत्रित बैठक सुद्धा घेतली जाईल असे त्यांनी म्हटलेलं आहे। महायुतीची पुढील बैठक ही दिल्लीत होईल कारण त्या अगोदर या नेत्यांनी आपसात समझोता करायचा आहे। लोकसभेतल्या चुका विधानसभेत टाळल्या पाहिजे आणि त्या टाळा असं म्हणत असताना फेक नॅरेटिव्हला जोरदार उत्तर देण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत। भाजपचा एक अंतर्गत सर्वे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात झाला होता, त्यावरही अमित शहा यांनी लक्ष वेधलेलं आहे।
आणि दुसरीकडे या महायुतीमध्ये परस्पर उमेदवार हे घोषित केले जात आहेत, ही अत्यंत चूक गोष्टी असल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला आता आपल्या समोर दिसतोय तो जर आपण पाहिला म्हणजे फॉर्म्युला निश्चित झालेलाच नाही, पण जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही अंतिम फैसला झाला नसला तरी सुद्धा भाजप किती जागांवर निवडणूक लढणार, राष्ट्रवादीला किती जागा हव्यात, एकनाथ शिंदे गटाकडून किती जागांची घोषणा झाली की त्यांना 120 जागा पाहिजे अशा प्रकारच्या बातम्या येत असल्यामुळे महायुतीमध्ये जी काही धुसफूस सुरू आहे सध्याच्या घडीला विधानसभा निवडणुकीला सामोरं ठेवून, ती धुसफूस अमित शहा यांनी शब्द दिल्यानंतर संपणार आहे का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आताच्या घडीला आपण बघूया, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदेंसमोर जी इच्छा व्यक्त केली ती अशी आहे की 160 जागांवरती भाजपनं निवडणूक लढवली पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपला क्रमांक 1 आपला कायम ठेवायचा आहे 2019च्या निवडणुकीप्रमाणे याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री पदाचा आपला दावा हा कायम ठेवावा लागणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत असं साधारणतः आता पाहायला मिळत आहे. पण आताची ही विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नावावर लढवली जाणार आहे, हेही तितकंच सत्य आहे. पण निकाल लागण्यानंतर आपलं संख्याबळ हे जास्तीत जास्त असावं याचा प्रयत्न अमित शहाही करतायत, नरेंद्र मोदी करतायत. दिल्लीतून महाराष्ट्रात आलेले भूपेंद्र यादव असतील, त्यानंतर अश्विनी वैष्णव हे दोन्ही प्रभारी आणि सहप्रभारी यांचा सुद्धा हाच प्रयत्न आहे. पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची महत्वाकांक्षा सुद्धा तितकीच वाढली आहे. भाजपची 160 जागांवर निवडणुका लढण्याची इच्छा असली तरी सुद्धा 125 जागांचं टार्गेट भाजपचं असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना 50 जागा या खात्रीनं आपण निवडून आणू असं वाटतंय, पण 75 उरलेल्या जागांची मात्र जबाबदारी भाजपच्या नेत्यांना वाटून दिलेली आहे. पण 160 त्यांना जागा मिळतील का याची शाश्वती कमी वाटते. हे एक सूत्र आहे. शिंदे गटाला 120 जागा त्यांना लढवायच्या आणि 100 जागांचं टार्गेट त्यांचंही निश्चित झालेलं आहे. आणि अजितदादा यांना 80 जागांवर निवडणूक लढवायची म्हणजे 80 जागा त्यांना हव्यात आणि हा 80चा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून फिरतोय. पण किमान 60 जागा त्यांना मिळाव्या अशा पद्धतीनं त्यांचे प्रयत्न आहे. कदाचित त्यांना ही धाकधूक असेल की आपल्याला 80 जागा मागूनही भाजपमध्ये मिळणार नाही आणि शिवसेना शिंदे गटाला सुद्धा ही धाकधूक आहे की आपण 120 जागा मागितल्या तरी आपल्याला 120 जागा मिळणार नाही. कारण 160 जागा भाजप मागतंय, शिंदे 120 आणि अजितदादा 80, तर या जागाच खूप मोठ्या होऊन जात आहेत. 160 आणि 120 ची जर बेरीज केली तर 280 जागा होतात आणि जर 80 जर आपण जागा पकडल्या तर तो आकडा आणखी पुढे जातो. एवढ्या जागा म्हणजे विधानसभेच्या मुळात नाहीये. एक दुसरं सूत्र पुढे येतंय ते म्हणजे असं आहे की 288 जागांमधनं जर 160 जागा भाजपला हव्यात त्या जर मायनस केल्या तर 128 जागा उरतात आणि 128 जागांमधनं 64 आणि 64 म्हणजे शिंदे गटाला 64, अजित पवार गटाला 64 जागा दिल्या जाऊ शकतात. पण 64 जागा शिंदे गटाला अजिबात मान्य नसणार. याचं कारण असं आहे की इतक्या जागा 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं सुद्धा लढवल्या नव्हत्या. ते सूत्र जर कायम ठेवलं तर शिंदे गटाची जी काही 120 जागांची महत्वाकांक्षा आहे ती फळास आली नाही, ती पूर्ण जरी झाली नाही तरी 100च्या आसपासच जागा ते मिळतील आणि याचा फटका अजित पवार गटाला मिळेल. जागा वाटप जर नीट झालं नाही तर त्याचा फटका हा भाजपलाही बसेल, राष्ट्रवादीलाही बसेल आणि शिवसेनेलाही बसेल. कारण राष्ट्रवादीमध्ये बरेच नेते नाराज आहे. ज्यांना तिकीट मिळणार नाही असं वाटतं ते नेते भाजपमधले असो, राष्ट्रवादीमध्ये मधले असो, ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे. याचं कारण असं की समरजित घाटगे यांना तिकीट मिळणार नाही हे माहीत होतं आणि म्हणून त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचं ठरवलं. ते पवार गटाकडे गेले. आता राष्ट्रवादी मुळात शरद पवारांची 2 गट झाले, पण अजित पवार जर तिकीट देऊ शकले नाही तर ते तिकीट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मिळवण्याचा प्रयत्न राहील.
अशा प्रकारे महायुतीमधले वाद हे खूप चव्हाट्यावर आले आहेत. दुसरीकडे जागा वाटपाचे जे काही आकडे आपापल्या पक्षासाठी स्वतः जाहीर करण्याचा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला, त्यात अजित पवार गटानं बाजी मारलेली आहे. कारण अजित पवार यांनी जागा वाटप अंतिम झालं नसलं तरी सुद्धा त्यांनी परस्पर आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी जी सुरुवात केली आहे, त्यामुळे शिंदे गटात आणि भाजपमध्ये अस्वस्थता आहे. जागा वाटप निश्चित झाल्यानंतर, पूर्ण वाद शमल्यानंतर तुम्हाला जाहीररित्या तिन्ही नेत्यांना एकत्र बसून पत्रकार परिषदेमध्ये जागा वाटपाचं सूत्र, फॉर्म्युला हा निश्चित करण्याची परंपरा आहे. मात्र त्याला याही पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत फाटा दिला गेला होता आणि यावेळी अजित पवार यांनी तर महायुतीचा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचा आणि तो जाहीर करण्याचा जो काही धर्म आहे तो अजिबात पाळलेला नाही. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये धुसफूस आहे आणि तीही बातमी, त्याची दखल अमित शहा यांनी घेतलेली दिसते. कारण लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये जे काही मतभेद झाले ते तर चर्चेत आले, चव्हाट्यावर आले आणि मग अंतिमतः ठरलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा पूर्ण उल्लेख करावा. पण तो अजित पवार गटानं मात्र लाडकी बहीण योजना असाच प्रचार सुरू केल्यामुळे शिंदे गटात सुद्धा अस्वस्थता होती. लाडकी बहीण योजनेला खूप मोठा निधी दिला गेला आणि तो इतर निधींमधनं वळता केला गेला, त्यामुळे अनेक विकास कामं ही ठप्प पडलेली आहे. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. याशिवाय राज्यातलं महाराजांचं पुतळा पडण्याचं प्रकरण, बदलापूर प्रकरण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुतीचा कोण असावा, असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरून महायुतीमध्ये अस्वस्थता आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एकीकडे संजय गायकवाड हे काही शिवसेनेचे मोठे नेते नाही किंवा ते निर्णय प्रक्रियेत सुद्धा नाही. असं असून सुद्धा 120चा आकडा त्यांनी बुलढाण्यातनं जाहीर केला की आम्हाला 120 जागा हव्यात. या 120 जागा कुठल्या तर्कावर हव्यात याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. जर भाजपलाच 160 जागा लढवायच्या आहे आणि 120 जागा जर शिवसेनेला लढवायच्या आहे, तर उरलेल्या अजित पवार गटासाठी जागा कुठल्या असतील याचा विचार सुद्धा महायुतीचे हे खालच्या स्तरावरचे, तिसऱ्या फळीमधले, दुसऱ्या फळीमधले नेते करत नाही. ज्या नेत्यांना मुळात निर्णय प्रक्रियेमध्ये कुठलं स्थान नाही, त्यांच्या मतांना कुठलंही महत्व नाही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये, असेही नेते महायुतीमध्ये सातत्यानं विधानसभेच्या निवडणुकीबाबत, जागा वाटपाबाबत, महत्वाच्या धोरणांबाबत भाष्य करत असल्यामुळे महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय. याची सुरुवात महाविकास आघाडीमध्ये सुद्धा झालेली आहे. काही धुसफूस, काही मतदारसंघावरून त्यांच्यामध्येही आहे. पण महायुतीतल्या वादांची चर्चा मात्र खूप जास्त होते. याचं कारण आहे की ते सत्ता स्थानी आहे. संजय गायकवाड यांचे या अगोदरही वादग्रस्त विधानं राहिलेली आहेत. आपसातले मतभेद, वेगवेगळे वाद, आपसातल्या कुरबुरी, लढाया, हमरातुमरी हे चांगलेच गाजत आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये जे शब्द वापरले जात आहेत त्याचाही स्तर घटलेला आहे. असभ्य शब्दांचा वापर केला जातोय. आणि हे सगळं असताना अमित शहांची जी काही महत्वाची बैठक झाली, या बैठकीतनं मात्र आता कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. एकीकडे जागा वाटपांबाबत महत्वाच्या निर्णयाप्रत आम्ही येऊन पोहोचलोय असं म्हणत असताना अमित शहा यांच्या बैठकीमध्ये किंवा अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब केलं जाईल असं म्हटलं जात असताना कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यावरून तुम्ही लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच महायुतीत जागा वाटपाच्या संदर्भामध्ये खूप मोठी अस्वस्थता आहे. जी धाकधूक मुळात शिंदे आणि अजित पवार गटाला आहे ती अमित शहा यांच्या एअरपोर्टवर झालेल्या बैठकीनं संपुष्टात येणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण आज घडीला असं म्हणता येईल की ही धाकधूक अजून संपलेली नाही. कारण भाजपला खूप मोठ्या जागा लढवायच्या आहेत, खूप मोठ्या जागा आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत आणि त्यांची महत्वाकांक्षा अशी आहे की निकालानंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा. एका वेगळ्या सेटिंगमध्ये, एका वेगळ्या तडजोडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी आलेत आणि ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहिले असले तरी सुद्धा भाजपची ही अत्यंत कमी काळासाठी, कमी काळी म्हणता येणार नाही, 2 वर्ष आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे त्या पदावर कायम राहिले. एका ठराविक कालमर्यादेसाठी भाजपने ही तडजोड केली असली तरी भविष्यात मात्र या तडजोडीसाठी ते अजिबात तयार राहणार नाही. त्यांना
आपला गोल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित करायचा आहे आणि तो पूर्णही करायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण बेल आयकॉनवर बटन दाबा आणि मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.